अरुण गोरपेकर यांचे आगमन झाले, त्यांचे हार्दिक स्वागत. त्यानंतर आमच्या व्यासपीठावरती एक जबरदस्त व्यक्तिमत्व आणि ज्यांचं क्रिकेटला नेहमीच सपोर्ट असतो ते कृष्णा मुंडे साहेब सुद्धा उपस्थित आहेत. त्यांनाही विनंती, या आपण आपलाही सन्मान स्वीकारायचे. तर प्रकाश मुंडे यायचे, आपला सत्कार आपण स्वीकारायचे. प्रकाश मुंडे साहेब, गावदेवी क्रिकेट संघ आगासन 40+ आयोजित आगासन चषक ही स्पर्धा तुम्ही पाहतायत. तर काकांना विनंती असेल, या आपला सन्मान आपण स्वीकारायचे. त्यानंतर चैनू मुंडे आपण या, आपलाही सन्मान स्वीकारायचे. चैनू मुंडे, चैनू मुंडे, मंगेश मुंडे आपण या, आपला सन्मान आपण स्वीकारायचे. तर चैनू मुंडे यांचाही सत्कार आपण करणार आहोत. कृष्णा मुंडे, कृष्णा मडवी या आपण. त्यानंतर चैनू मुंडे यांचा सन्मान केला जातोय. तर किशोर एक फोटो घ्यायचे. त्यानंतर आपण मंगेश मुंडे यांचाही सत्कार करणार आहोत. तर संतोष साळवी कंबरपाडे यांच्याकडनं सुद्धा शुभेच्छा आहेत. मॅच सुरू करूया आपण, हरकत नाही आहे, 2च सत्कार आहेत. त्यानंतर मंगेश मुंडे या. या स्पर्धेत आपण पाहिलं तर खूप सुंदर चषक तुम्हाला पाहायला मिळतात आणि जी परंपरा या गावाला लाभली आहे, आगासन गावाला, ती परंपरा तुम्हाला 40+ मध्ये सुद्धा पाहायला मिळते. आणि यासाठी मी कौतुक करेल ते गावदेवी क्रिकेट संघ 40+ आगासन आमच्या सर्व टीमचं, ग्रामस्थांचं. जाऊया आपण, मॅच सुरू झाली. कॉमेंट्री बॉक्समध्ये ऐकूया आवाज आमचे ज्येष्ठ समालोचक बाळू पाटील यांचा. थँक्यू नितीन. पुन्हा एकदा आलेल्या सर्व मान्यवरांच्या खेळाडूंच्या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत. तर एक जेवणाच्या आपण त्या विषयाचं आपण त्या महत्त्वाची सूचना प्रवीण भीमराव म्हात्रे आगासन यांच्या माध्यमातून सर्वांना जेवणाची उत्तम सोय केली देखील गेलेली. हा चेंडू ऑन द टोस खेळाचा वेग प्रचंड होता. डॉट चेंडूची समाप्ती होते. चांगली गोलंदाजी बघायला मिळते, खूप चांगली गोलंदाजी बघायला मिळते. यावेळेला पहिला षटक घेऊन आलाय किशोर. गुड मॉर्निंग अरुण. आपण त्या गोरपेकर देखील येतात, चांगले क्रिकेटर. 40+ चे आपण मिळेल तर जॉन्टी रोड्स आहेत ते 40+ चे. चेंडू बॅकपॉट जाऊन स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न केला. चांगलं क्षेत्ररक्षण शॉर्ट टर्मॅनला अप्रतिम क्षेत्ररक्षण बघायला मिळालं यावेळेला. योगेश जाधव खूप चांगलं क्षेत्ररक्षण दाखवत आहेत. 10 धावा फलक आपण पाहू शकता. यावेळेला 2 धावा आपण पाहू शकता. खूप चांगली मॅच झाली, पहिली मॅच झाली आपण उंबारली. आणि 40+ नारिवली संघ देखील उपस्थित आहे. नारिवली संघ नेहमी उपस्थित राहतो, वेळेच्या आधी आपण इथे उपस्थित राहतात ते. चेंडू अतिशय सुरेख फटका, इनसाइड आउटसाइड देखना फटका. चेंडू जातो यावेळेला एक्स्ट्रा कव्हर सी मारेचे पार. चौकार आणि धावसंख्या वाढते. धावसंख्या धावा फलक आपण पाहू शकता. यावेळेला 16 धावा आपण पाहू शकता. सॉरी 6 धावा. सॉरी सुभाष, 16 म्हटलो, थोडंसं चुकीची दुरुस्ती असावी. 6 धावा झाल्यात. बोलण्याच्या वेगात बोलून गेलो. 6 धावा आहेत धावफलकाती. खूप चांगला फटका इनसाइड आउटचा. नाही 6 धावा आहेत. कधी कधी बोलण्याच्या वेगात ना वेगळा शब्द निघून जातो, क्षमा असावी प्रेक्षकांची, आयोजकांची. प्रल्हादच्या बॅटमधून एक चौकार आलाय. खूप चांगली मॅच झाली. याआधी आपण इतर कमालपडा 40+ आणि उंबारली जी कॅच ड्रॉप केली ना, विकेट सांगितली माझी कॅच सोडली आणि तिथे मॅच सोडली. श्याम थोडेसे पुढे आले आणि त्यांना पण त्यांच्या डोक्यावरनं चेंडू फ्लाय झाला.
चेंडू ऑन साईडला फ्लिक करत होता यावेळेला बॅटच्या हँडलवरती चेंडू लागलाय आणि शॉर्टलेग रिजन मध्ये खूप चांगला झेल पकडला तो प्रल्हाद बॅक टू पवेलियन. गडी बाद झाला तर नवीन फलंदाज तो ज्ञानेश्वर पाटील येतोय. यश मिळालं आपण येतो गोलंदाज किशोरला. आपण पहिली तर मला ज्यांनी मालिकावर दिले ते म्हणजे आपण येतोय सुमन काळूराम मुंडे यांच्या स्मरणार्थ आपण तर कूलर देखील मिळालेला आहे. धन्यवाद सर्वांना त्यांनी आम्हाला हे पुरस्कृत केले त्यांना. धावसंख्या 10 फलकात आपण पाहू शकता यावेळेला एक गडी बाद 6 धावसंख्या. आता स्ट्रायकेला फलंदाज आपण पाहू शकता यावेळेला संतोषला आपण पाहू शकता किशोर तो संतोष. चेंडू ऑन साईडला बॅटने खेळलाय चेंडू जातोय कार्पेटच्या मध्ये बॅकवर्ड स्कोर रिजन मधून चेंडू वेगाने चालला यावेळेला आणि चेंडू सीमा पार फुटबॉलचा प्रकार बघायला मिळाला आणि चेंडू आपण इथे गणेशनी यावेळेला स्वतःच पायाने ढकलले सीमाच्या पार. चौकार आणि धावसंख्या वाढते. धावसंख्या 10 फलकात दुहेरी अंकामध्ये पडले 40+ संघाची एक गडी बाद 10 अशी धावसंख्या. प्लस खांबालपाडा संघाने विकी होता ना तोपर्यंत आशा होती आणि विकीने स्वतःच सांगितलं की श्यामनी माझी कॅच सोडली की मॅच सोडली. खेळाडू आपण इथं गणेश पाटील यांच्याकडून शुभेच्छा देखील आल्यात खंबालपाडा संघाला. चला लवकर जरा फास्ट खेळायचंय. गणेश येते गोलंदाजी मार्कवर. गणेश जाधव महाराष्ट्र पोलीस दलाचा आपण इथं कर्मचारी देखील आहेत. तर विश्वनाथ दादा मस्कर जर आपण आला असाल तर या व्यासपीठावर आपलं देखील हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. विश्वनाथ मस्कर साहेबांना विनंती करतो या युवा सेना उप अधिकारी कल्याण दादांना विनंती करतो दादा या आमचा आवाज तुमच्यापर्यंत जात असेल तर. भूमिपुत्र संघटनेचे अध्यक्ष. हा चेंडू खूप चांगला आहे. कार्पेट ड्राईव्ह बघायला मिळाला आहे. आपला चांगला क्षेत्रक्षण होतं या बेला थोडंसं फंबलिंग झालं आहे. 2 धावा इथे कंप्लीट केल्या जात आहेत. चांगली बॅटिंग केली जाते आपण इथे 2 फलंदाजाच्या माध्यमातून. धावसंख्या 10 फलकात आपण पाहू शकता या वेळेला 12 धावा आपण पाहू शकता. ज्ञानेश्वर पाटीलला आपण पाहू शकता बॅटिंगला. ज्ञानेश्वर पाटील ज्ञानेश्वर म्हात्रे संतोषला आपण पाहू शकता संतोष म्हात्रे. 40+च्या माध्यमातून पुन्हा एकदा खेळाडू मैदानात येताना दिसत आहेत. गणेश जाधव माय सिटी इनकडून राईट उर्दीकडे मार्ग. हा चेंडू लॉफ केला या वेळेला. चेंडू उंच गेलाय. क्षेत्ररक्षक येतोय जोपर्यंत तोपर्यंत चेंडू नुमॅन लाईन्स मध्ये पडतोय. लॉंगॉनचा क्षेत्ररक्षण चेंडूला फील्ड देतो. 3री धावी ते पूर्ण केली जाते का पाहायचंय. गुड रनिंग बिटवीन द विकेट. खूप चांगली रनिंग बघायला मिळाले. रन द बिटवीन द आपल्याला बघायला मिळते. खूप चांगली गुड रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला बघायला मिळाले. धावसंख्या 10 फलकात आपण पाहू शकता 15 धावा. सुभाष आणि आपण बघितलं तर संतोष आणि आपण पाहू शकता यावेळेला ज्ञानेश्वर. ही जोडी ना फार महत्त्वाची मैदानावर खेळ करते बघा. सिंगल डबलला पण नितीनना 1 धावेला 2 धावेत कन्वर्ट करते. 2ला 3 मध्ये कन्वर्ट करते. चांगला खेळ बघायला मिळत आहे. तर विश्वनाथ दादा मस्कर देखील येत आहेत. युवा सेना उप अधिकारी कल्याण तसेच भूमिपुत्र संघटनेचे अध्यक्ष दादांना विनंती करतो दादा या. एक जबरदस्त व्यक्तिमत्व आणि रायगड समालोचक समितीचे अध्यक्ष सुद्धा आहेत. शरद देखील येत आहेत. पुढे गोलंदाजी मार्कवर आपण पाहू शकता गणेश
राईट आर्म ओर तिकडे मार करतोय शकला संतोष. हा चेंडू बॅक पुढे जाऊन कट करायचा होता या बेलला. आपण आले होते या बेलला. चेंडूला वेग प्रचंड होता. वेगाने इम्प्रेस करतो या बेला. ऑन साईडला शॉट फाईन लेग क्षेत्रक्षण शॉर्ट लेग क्षेत्रक्षण आपण पाहू शकता. शॉट मिड विकेट आणि एक क्षेत्रक्षण 30 सर्कलच्या बाहेर आहे. टिप स्क्वेअर लेग रिझनमध्ये देखील आपण पाहू शकता त्याला. पुढे गोलंदाजी मार्कवर आपण पाहू शकता गणेश. थोडंसं क्षेत्रक्षणामध्ये बदल करतो. डी पॉईंटला देखील एक क्षेत्रक्षण घेऊन येतोय गणेश. राईट अप ओर तिकडे मार करतोय. हा चेंडू बॅक पुढे जाऊन स्क्वेअर कट करतोय. क्रिकेटचा मादक सौंदर्य दाखवतोय. जितक्या वेगाने चेंडू टाकला ना तितक्याच वेगाने चेंडूला सीमा पार देतोय. चौकार आणि धावसंख्या वाढते. धावसंख्या 10 फलकात आपण पाहू शकता या बेला. 19 धावा. का आलाय संतोषच्या बॅटमधून. रेग्युलर क्रिकेट देखील या खेळाडूने भरपूर गाजवलं होतं आणि आता 40+ क्रिकेट देखील गाजवतोय ज्ञानेश. हा चेंडू ऑन द टॉस केलाय. पुन्हा एकदा स्क्वेअर कटचा अप्रतिम फटका बघायला मिळतोय. चेंडू जातोय या वेळेला आपण मिळतं सीमारेषा पार. सलग 2 चेंडू 2 चौकार बघायला मिळतात. नितीनचं बघितलं संतोष खूप चांगली बॅटिंग करतोय. बॅकफुट जातोय स्क्वेअर कट करतोय. पॉवर प्ले सुरू आहे. त्याला माहिती आहे इनफिल्डमध्ये जे क्षेत्रक्षण त्याच्या डोक्यावरून जे चेंडू आपण वरतून नेला तर नक्कीच चौकार मिळू शकतो. तशा प्रकारे 2 चौकार मिळत आहेत त्याला. वीरेंद्र सेहवागची आठवण करून देतोय. तर या स्पर्धेचा जर विचार केला ना तर एक अतिशय चांगलं बक्षीस, एक विशेष बक्षीस आहे विकेट हॅड्रिक्ससाठी. आपण येतोय लगातार 3 षटकार आणि मिडन षटक टाकण्यासाठी पैठणी आहे. काल ही पैठणी मिळाली आपण बघितलं तर एक पहिली पैठणी घरी घेऊन गेला तो म्हणजे गणेश पाटील नागावचा खेळाडू. तर आपण इथं महिलांसाठी उपयुक्त वस्तू आहेत. हा चेंडू पुन्हा एकदा बॅकपुढे जाऊन स्क्वेअर कट करायचंय. अरुण दादा बघा प्रयत्न करा. कदाचित तुम्ही पण आज लकी आपण ठरू शकता खेळाडू की आपल्याला ही पैठणी मिळू शकते. आणि जी पैठणी ज्याच्या घरी जाईल ना त्याची नक्कीच सौभाग्यवती खुश होईल. का इतका वर्षात काही नव्हतं आणलं रेग्युलर क्रिकेटमध्ये पण आता मात्र 40+ माध्यमातून काहीतरी घरी घेऊन आले. 2 षटकाच्या समाप्त 23 धावा. चांगली संकल्पना आहे. अरुण दादा चहाचा स्वाद घ्या. अरुण दादा म्हटले तर आमचे एक जबरदस्त क्रिकेटर आहेत. खूप चांगलं व्यक्तिमत्व आहे. कल्पेश मैदानाच्या बाहेर किती तुम्ही माणसं जमवलेत हे फार महत्त्वाचं आहे. त्याच्यावरनं तुमचा स्वभाव समजतो. अशोक मस्कर देखील येत आहेत. विष्णुदादा मस्कर यांचे बंधुराज. अजून राजू मराठा संघ आले नाहीत. राजू शर आपण मिळेल तर जबरदस्त क्रिकेटर आहे. संतोष देखील येत आहेत. लोडामधनं जवळच आहे त्यांना. गोलंदाजी मार्कवर येतं यावेळेला आपण येतोय वैयक्तिक आपण येतो दुसरं संघात 30 षटक घेतोय. नितीन काळन देखील बघा व्यासपीठात समोरून सामना एन्जॉय करतायत की त्यांना माहिती आहे कशा प्रकारचे मुवमेंट होते खेळाडूंचं का त्यांचा संघ देखील खेळणार आहेत. असदे संघ एक बलाढ्य संघ आहे. या पंचकुशीतील ताकदवान संघ परफॉर्मन्स करेल. आपण येतोय पहिल्या फेरीत शेवटचा सामना खेळ देवीच्या पाड्यात संघावर विपक्ष. नक्कीच ते देखील म्हणजे कदाचित त्यांना टिप्स देता येतील आपल्या खेळाडूंना. बट असं काही नसतं. आम्ही समालोचकांनी किती काही बघा प्रेक्षकांना विनंती करतो लाईट टेलिकास्ट सुरू आहे. थोडं सहकार्य करा. आपको बाहर से आना है. गोलंदाजी मार्कवर किशोर येतो. स्ट्रायकरला फलंदाज आपण पाहू शकतो यावेळेला ज्ञानेश्वर ऑन साईडला खेळायचं होतं. यावेळेला चेंडूला जबरदस्त गोलंदाजी वेग प्रचंड आहे. वेगाने प्रेस करतो यावेळेला फलंदाज बाद एस पी. येस बाद आहे. असं वाटलं की फलंदाज बाद नाही आहे पण एस पीने बघितलं हलकीशी बॅटची खडा लागली आहे आणि अपील उचलून झालं. जबरदस्त डिसिजन. गुड डिसिजन एस पी. ज्ञानेश्वर पाटील बाद झाला तर ज्ञानेश्वर मात्र येतो. कॅप्टन येतोय. काय रे जबरदस्त अष्टपैलू खेळाडू. गोलंदाज खूप चांगला आहे. नितीनने मगाशी सांगितलं की वाघबील संघाला देखील रेग्युलर पडले संघाने 10 धावामध्ये अलआउट केलं होतं. बलाढ्य संघ आहे. या संघाने देखील स्वर्गीय रतनबॉस स्मृती चषक जिंकलाय. ज्ञानेश्वर देखील त्या संघाचा हिस्सा होते.
पण त्या गोलंदाजी मार्कवर आपण पाहू शकता किशोर सायकल ज्ञानेश्वर मात्रे. हा चेंडू ऑन साईडला फुल करायचा होता यावेळेला वेगाने त्याची की सिंगल पूर्ण करत आहे. धावसंख्या 10 फलकात आपण पाहू शकता यावेळेला 24 धावा. विकेट आणि टॉसला महत्व नाही पण कंपल्सरी चेसिंग आहे. चेंडू कधी हरवला फुटला नवीन चेंडू मिळणार. यानंतर मॅच असणारी खूप चांगली मॅच. एका बाजूला चॅम्पियन संघ देसाई संघ तर दुसऱ्या बाजूला आपण येतोय या वर्षी खूप चांगला फॉर्मात असणार संघ नारिवली संघ. आतापर्यंत 6 ते 7 चॅम्पियनशिप पटकावले त्यांनी. हा चेंडू यावेळेला ऑन द टोचच्या माध्यमातून आपण तर काढायचं तर चेंडूला बॅटची काढा घेऊन चेंडू जातोय शॉर्ट टर्मॅनला. एक धावी ते कंप्लीट केले जाते. धावसंख्या 10 फलकात आपण पाहू शकता यावेळेला 25 धावा. देसाई 40+ विपक्ष नारिवली 40+ मध्ये मॅच असणार आहे. जय वागेश्वर देसाई 40+ विपक्ष गावदेवी नारिवली 40+ मध्ये मॅच पाहणार होतो. हीच मॅच झाली होती आपण इथे उंबाडा चषकमध्ये देखील. हा चेंडू पुन्हा त्या बॅकपुढे जाऊन स्क्वेअर कार्ड करतोय. चेंडू झाला बॅकपुढला चांगलं क्षेत्ररक्षण होतोय तडमॅन. आपण इथं गलीमधनं क्षेत्ररक्षक आलाय. चेंडूला फीड करतो. एकने धावसंख्या वाढते. धावसंख्या 10 फलकात आपण पाहू शकता यावेळेला 26 धावा. कल्पेश पाटील एक नागावचे चांगले गुणलेखक आहेत. अतिशय चांगलं गुणलेखन त्यांच्या माध्यमातून केलं जातं. नागावचं नाव घेतलं शरद लगेच मागे फिरले आणि लगेच कल्पेशला हात दाखवत आहेत की आम्ही आहोत. चेंडू ऑन साईडला खेळायचं तर डॉट चेंडूची समाप्ती. चांगलं गोलंदाजी बघायला मिळते. संतोष सलामीचा फलंदाज आहे. 2 चौकार देखील त्याच्या बॅट. 5 चेंडूमध्ये आपण इथं 3 धावा दिल्या. एक गडी देखील बाद केल्या. चांगली गोलंदाजी बघायला मिळते किशोरच्या दुसऱ्या स्पेलमध्ये. संतोष संघर्ष करतोय आता. तर ज्या संतोषनी 2 लगातार आपण इथं चौकार मारले तो संतोष थोडासा संघर्ष करताना दिसतोय. हा चेंडू यावेळेला ऑन साईडला खेळायचा लाईन पावी लागणार आहे. पंच SPM मला खूण करतात की हा चेंडू वाईड आहे. अवांतर धावेने भर धावसंख्या धावपल करते आपण पाहू शकता. यावेळेला 27 धावा आपण पाहू शकता. पुण्याच्या गोलंदाजी मार्कवर आपण पाहू शकता. आजच्या दिवसातील मला वाटतं पहिला वाईट चेंडू आहे. जबरदस्त गोलंदाजी झाली आहे. किशोर रटाम ओर तिकडे मार्क होतोय. डान्सिंग डाऊनच्या माध्यमातून बॅकफुट जाऊन स्क्वेअर कार्ड करण्याचा प्रयत्न केला होता. यावेळेला क्षेत्ररक्षक आहे. कलीमध्ये चूक होणार नाहीये. फलंदाज बाद होतो यावेळेला संतोष म्हात्रे. बॅक टू पवेलियन. अजून एक सफलता मिळते किशोरला. खेळाडूंसाठी आणि प्रेक्षकांसाठी प्रवीण भीमराव म्हात्रे आपण इथं आगासन जेवणाची उत्तम सोय केली गेलेली आहे. तर चला देसाईचे कॅप्टन आला असेल तर या आपण इनिंग ब्रेकमध्ये आम्ही टॉस करू. चॅम्पियन संघ ठरला आपण इथं जय मसोबा संघ चषकाचा. काय बॅटिंग केली ती साईने आज. मला वाटतं बारक्या दादा आपण इथं दिलीप दादा आपली फेवरेट बॅटला म्हणतात ग्रीप बसवतात वाटतं की मैं हूं ना. क्या बात आहे. हे आत्मविश्वास. बैराम चला या आमच्या मुख्य व्यासपीठावरून थांबायचं आहे. कॅप्टन कूल शांत स्वभावाचा खेळाडू पण मैदानात काय बॅटिंग केली ती जय मसोबा चषकमध्ये. अक्षरशः विपक्ष संघाला आपण पूर्णपणे धावायला लावलं तर मैदान खेळाडूंना. 75 गोलंदाजी मार्कवर कोण येतं यावेळेला. नेवाळी संघाच्या नेवाळी पाडा 40+ संघाच्या माध्यमातून कोणता गोलंदाज येतोय. सुरेश जाधव एक चांगला आपण फलंदाज देखील आहे. या गोलंदाजाला कोण विसरणार. बेतोडे संघाला 8 धावांची गरज असताना त्या 8 धावा करण्यापासून रोखलं होतं सुरेश जाधवने. जय मसोबा उंबाडे चषकमध्ये जबरदस्त खेळाडू आहे सुरेश जाधव. सुरेश गोलंदाजी मार्कवर. सायकलला फलंदाज आपण पाहू शकता यावेळेला निलेश 4थं षटक प्रगती पथावर आहे. पहिल्या सामन्यात 45 धावा झाल्या. 46 धावा केल्या कमलपडा संघाने. सुरेश
हा चेंडू ऑन द टोस खेळला, यावेळेला फटका फासला, क्षेत्ररक्षक आहे तिथे, झेल ड्रॉप. कव्हर रिझन मध्ये आपण एक कव्हर रिझन मध्ये झेल ड्रॉप होतोय. अशा कॅचेस ना नितीन तुम्हाला पकडणं फार गरजेचं आहे. कॅचेस विन द मॅचेस. बघा 2 धावा देखील गेल्या आहेत आणि आपण इथं कॅच देखील ड्रॉप झाली आहे. तसं काय 10 फलकात आपण पाहू शकता यावेळेला 29. कल्पेश खूप आम्हाला चांगली माहिती देत आहेत. पुढे गोलंदाजी मार्कवर सुरेश आपण पाहू शकता यावेळेला. सुरेश जाधव, बळीराम देखील येतात. स्वागत आहे बळीराम आपलं. दासी डाऊनच्या माध्यमातून खेळायचं होतं यावेळेला. चेंडू पुढे आले होते यावेळेला फ्रंट फुटवर. चेंडू आणि बॅटचा का संपर्क होत नाही. डॉट चेंडूची समाप्ती. चांगली गोलंदाजी बघायला मिळते सुरेशच्या माध्यमातून. दोन्ही चेंडू जर मगाशी झेल पकडला असत तर निर्धाव गेले असते. बळीराम देखील येत आहेत. कॅप्टन कूल, बळीराम म्हात्रे, बळीराम पाटील आहेत. हा चेंडू यावेळेला आपण येतोय कव्हर रिझन मध्ये. झेल आहे, झेल ड्रॉप. कव्हर रिझन मधनं वेगाने क्षेत्ररक्षक आले होते. 3 धावा इथे कंप्लीट केले जात आहेत. संख्या 10 फलकात आपण पाहू शकता यावेळेला 32 धावा. पण गोलंदाजी मार्कवर आपण पाहू शकता. सुरेश जाधव प्रयत्न करतो पण यश मात्र मिळत नाही. क्षेत्ररक्षक झेल ड्रॉप करतात. सायकलला ज्ञानेश्वर म्हात्रे. हा चेंडू बॅकपट जाऊन स्क्वायर कट करायचा होता. चांगली गोलंदाजी, खूप चांगली गोलंदाजी केली. का मी 8 धावा वाचवल्या तर विपक्ष संघाला करू दिल्या नव्हत्या, तर तेव्हा क्षेत्ररक्षण देखील चांगले झाले होते आणि आपण क्षेत्ररक्षकाने कॅचेस देखील चांगल्या घेतल्या होत्या. त्यामुळे बेतोडे संघाला पराभूत व्हावं लागलं होतं. पुणे सुरेश जाधव गोलंदाजी मार्कवर टाकला. ज्ञानेश्वरला आपण पाहू शकता. ज्ञानेश्वर म्हात्रे एक अतिशय चांगला अष्टपैलू खेळाडू या संघाचा. चेंडू बॅकपट जाऊन स्क्वेअर कट करतो. चेंडू जातो डीपिश पॉइंट रिजन मधून वेगाने चाललाय. सीमारेषा पार. चौकार, चौकार आणि धाव संख्या वाढते. धाव संख्या 10 फलकात आपण पाहू शकता यावेळेला 36 धावा. एक चेंडू अजून बाकी आहे. ज्ञानेश्वर चांगली बॅटिंग करतोय बघा. 4थं षटक प्रगतीपथावर विजय. 36 धावा झाल्यात. हा चेंडू लॉफ केला यावेळेला. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे. चूक करतोय गणेश जाधव यावेळेला. त्याच्या डोक्यावरनं चेंडू निघून जातोय. चौकार आणि धाव संख्या वाढते. धाव संख्या 10 फलकात आपण पाहू शकता यावेळेला 40 धावा. 4 षटकाच्या समाप्त 10च्या सरासरी धावा कुठल्या आहेत. चांगली बॅटिंग करतोय ज्ञानेश्वर म्हात्रे. नक्कीच पडले संघाच्या माध्यमातून जर विचार केला ना कल्पेश तर 6 चौकार देखील आहे. चांगली बॅटिंग केली. आता अंतिम षटक इथून पाहिजे कशा प्रकारे बॅटिंग केली होते. आज आपण बघितलं विजय सारखा खेळाडू आपण इथं 12व्या खेळाडूच्या भूमिकेत आहे. जबरदस्त अष्टपैलू खेळाडू. फास्टेस्ट 50 देखील नितीन या खेळाडूच्या नावावर आहे. केतननी जरी आपण 13 चेंडूमध्ये मारलेच पण याच्या नावावरती 8 चेंडूंमध्ये फास्टेस्ट 50 काय बॅटिंग केली असेल बघा. नाही त्याच्यामध्ये वाईड आपण बघतो 9 देखील होते ना, एक्स्ट्रा होते ना. जसं की 10 फलकात 40 धावा आपण पाहू शकता. अंतिम षटक आता पाहायचं कोण घेऊन येतोय. विजय देखील आमचे भाचे आहेत. अंतिम षटक आता कोण घेऊन येतो पाहायचंय. सुलचन भोईर येतोय. निलेश स्ट्रायकेनला. पण ज्ञानेश्वर देखील चांगली बॅटिंग करतात कल्पेश. 40 धावा तर झाले. 6 चेंडूचा खेळ बाकी आहे. सुलचन येतोय गोलंदाजी मार्कवर. सुलचन भोईर येतोय गोलंदाजी मार्कवर प्लॉसिटी इनकडून. हा चेंडू ऑन साईडला फ्लिक करतोय. बॉटमचा खूप चांगला वापर करतोय. क्षेत्र स्क्वेअर लेगर रिजनवर अजिबात चेंडूला फीड करतोय. 2 धावा इथे कंप्लीट होतं का पाहायचंय आणि 2 धावाची त्याच्या वेगाने कंप्लीट केल्या जात आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 10 संख्या 10 फलकात आपण पाहू शकतो यावेळेला. चेंडू फुल टॉस आहे. डान्सिंग डाऊनच्या माध्यमातून चेंडूला खेळून काढला मिड विकेटला. चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळालं डीप मध्ये यावेळेला.
तिसरी धाव, चौथी धाव देखील होते का पाहायचं यावेळेला. 2 झाल्या, तिसरी धाव झाली पूर्ण आणि आता चौथी पण देखील प्रयत्न केले असते ना आधी तर झाले असते. इथे धावसंख्या 10 फलकात आपण पाहू शकता यावेळेला. 45 धावा. नितीन एक एक धाव ना फार महत्वाचे इथून, कारण एक एक धावेसाठी संघर्ष करतात. पण काय आपण आता 40+ क्रिकेट आहे. एक धाव संघासाठी, एक धाव आरोग्यासाठी. ओल्डी ओल्डी गोल्डी गोल्डी क्रिकेट बघायला मिळते. प्रत्येक धावे मागे ना विजयच्या चेहऱ्यावरती आपण इथं स्मित हास्य दिसतंय, कारण धावा येत आहेत संघाच्या. जरी मी 12वा खेळाडू असलो तर काय झालं नितीन, पण मला संघाची मात्र पूर्णपणे आपण म्हणले तर आवड आहे, जाण आहे. संघ जिंकला तर माझाही देखील कदाचित विचार करेल. आम्ही सांगतो 12वे खेळाडू कधी पण राहा, त्याला देखील आपण इथं टी-शर्ट ट्रॅक असते. हा चेंडू ऑन साईडला फुल करायचा होता यावेळेला. चेंडू जातो यावेळेला पॉईंट लेगला, चांगलं क्षेत्र शॉट पॉईंट लेगला. धावसंख्या 1 ने वाढते, धावसंख्या 10 फलकात आपण पाहू शकता यावेळेला. 46 धावा. शेवटच्या षटकातील धावा बाकी आहेत अजूनही. 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. स्ट्राईक एंडला फलंदाज निलेश. सुभाष 3 चेंडू बाकी आहेत एसपी. बघा विश्लेषण सांगू का. बघा पहिल्या चेंडूवरती 2, दुसऱ्या चेंडूवरती 3 आणि तिसऱ्या चेंडूवरती 1. सुलचन चेंडू यावेळेला आपण बघतोय एसपी मला कदाचित सांगत असतील की डेलिव्हरी आहे. ऍक्शन नव्हती. काय डिसिजन आहे बघा. गुड डिसिजन एसपी. काल देखील अशाच प्रकारचं आपण ते मुवमेंट झाली नव्हती आणि चेंडू सीमापार गेला. एसपी सांगितलं नाही डेलिव्हरी आहे. जबरदस्त जबरदस्त पंचगिरी. गुड डिसिजन एसपी. डॉट चेंडू. धावसंख्या 46. चेंडू बाकी होता फक्त आणि फक्त 2. सुलचन गोलंदाजी मार्कवर. साकला निलेश. मंकी विकेट घेण्याचा प्रयत्न केला होता. पुणे गोलंदाजी मार्कवर सुलचन. साकेलला निलेश पाटील पाचेस. चेंडू यावेळेला आपण खोदून काढलाय. कार्पेटच्या मध्ये चेंडू जातो मिडॉन लॉंगॉनला क्षेत्ररक्षक येतोय. चेंडूला फीड करतोय. 2 धावा इथे कंप्लीट होत आहेत. धावसंख्या 10 फलकात आपण पाहू शकता यावेळेला 48 धावा. मगाशी 45 धावा झाल्या होत्या, 48 होत आहेत. संतोष काठे देखील पाहतायत सामना, एन्जॉय करतायत. त्यांना माहिती नंतर खूप चांगली मॅच बघायला मिळणार आहे. 2 संघाने इथे आले. बळीराम देखील येते. स्वागत आहे. हा चेंडू आडव्या बॅटने ऑन साईडला खेळत होता. 1 धाव इथे. धाव कंप्लीट होते. धावसंख्या 10 फलकात आपण पाहू शकता यावेळेला 49 आणि 50 धावांचं लक्ष. चला दोन्ही संघाचे कॅप्टन या टॉससाठी. तर देसाईचे कॅप्टन आणि नारिवलीचे कॅप्टन टॉससाठी या. देसाई 40+ आणि नारिवली 40+चे कॅप्टन टॉससाठी या. तर प्रकाश मंडे साहेबांना विनंती करतोय आपल्या शुभास ते टॉस करायचं आहे. बैरम चेंडू कधी हरवला फुटला तर नवीन नियम आपण बघितले तर नवीनच चेंडू असणार आहे. तर टॉस जिंकलाय बळीराम. आपण काय डिसिजन असणार आहे. होऊया आम्ही कमीत कमीत रनमध्ये रोखायचा प्रयत्न करू. नाही कमीत कमी धावामध्ये रोखण्याचा प्रयत्न करा. पण डिसिजन आपला काय असणार आहे. डिसिजन आमची फिल्डिंगच आहे समजायचा. क्षेत्ररक्षण करायला तर आज आपण बघितलं तर जे संघाने आपण तर फायनल मारली, आपण ज्या खेळाडून मिळून आपण बघितलं तर आपण जय मसोबा चषक उचलला, तर आज सर्व खेळाडू तेच असणार की काही बदल आहे. आज सगळे तेच खेळाडू आहेत. बेस्ट ऑफ लक. तर विश्वनाथ दादा आपल्याला 1 मिनिट थांबायचं बळीराम. विश्वनाथ दादा आपण बघितलं टॉस गमावला, आता बॅटिंग करायचं. तुम्ही जर टॉस जिंकल्याचं काय डिसिजन घेतलं असतं. आम्ही फिल्डिंग घेतली असती. नाही आता बॅटिंग करायची तर किती धावांचं लक्ष ठेवाल.
कमसे कम 55 ते 60 धावा ठोकण्याचा प्रयत्न करणार. नाही, नक्कीच तुमची आणि आपण आता या दोन संघांमध्ये जे मसोबा आपण उंबाडे चषकमध्ये मॅच झाली होती, आज कशा प्रकारचा खेळ कराल तुम्ही? त्या दिवशी चुकी झाली होती आपल्या उंबाड्याला, आज ती सुधारण्याचा नक्कीच प्रयत्न करणार आम्ही. या आयोजनाबद्दल काय सांगाल विष्णू दादा? आयोजन तर एक नंबर आहे, अप्रतिम आयोजन आहे. मी आभार मानतो आगासन सर्व क्रिकेट संघाचं व ग्रामस्थ मंडळ आगासनचे, तसेच माझे मित्र आपला विशालचे आभार मानतो की त्यांनी हा सर्वांसाठी इथे मैदान उपलब्ध करून दिला आहे. बेस्ट ऑफ लक. टॉस बॉक्समध्ये न्यूझीलंड टॉस जिंकलाय देसाई संघाने आणि क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. धन्यवाद. पाच षटकांमध्ये आपण पाहिलं तर 50 हे टार्गेट चांगलं आहे. पहिल्या सत्रामध्ये 49 धावा केलेत पडलेस संघाने आणि ते नेवालीपाडा संघाला आता 50 धावा इथे करायचेत. 40+ सीझन आपण यावर्षी पाहिलं तर राजू काटेने 2 अर्धशतक ठोकलेत. एकमेव खेळाडू आहे राजू काटे ज्याने 2 अर्धशतक ठोकलेत. किरण ठाकूर आहेत खिडकालीचे, निलेश पांचाळ, संदीप म्हात्रे नवापाडा आहे, नितीन पाटील सोनारपाडा हेडुडनेचे आहेत, नितीन पाटील हेडुडनेचे आहेत, श्रीनाथ पाटील नागावचे आहेत, बाराम पाटील नागावचे आहेत, घनश्याम आजेचे आहेत. इथे काही दिवसांपूर्वी आपण पेतोडे संघाची स्पर्धा पाहिली. त्या स्पर्धेत आईगाव देवी नारिवली संघ चॅम्पियन होता. खंबालपाडा संघाला त्याने पराभूत केलं होतं. देसाई संघाने 3 चॅम्पियनशिप आता पटकावल्यात. संदपची बरोबरी साधली आहे त्यांनी. स्मरणिका 11 संदप. वन डे फिनिश स्पर्धा पण पाहिली देसाई येते, त्या स्पर्धेत सुद्धा देसाई संघ चॅम्पियन होता. नागावची स्पर्धा पण पाहिली, त्या स्पर्धेत सुद्धा देसाई संघ चॅम्पियन होता आणि उबाड्याच्या स्पर्धेत चॅम्पियन झालाय. तिसऱ्या क्रमांकावरती समाधान मानावं लागलं स्मरणिका पाटील 11 संदपला. 3 स्पर्धेमध्ये चॅम्पियन आणि एक तिसरा क्रमांक. त्यापैकी नारिवली संघ याच मैदानामध्ये चॅम्पियन होता पेतोडे चषकाचा. नागावच्या स्पर्धेत रनरअप होता. स्वर्गीय शिवाईदादा शेलार स्पर्धेमध्ये रनरअप आपण पाहिला. वाडेकरच्या स्पर्धेत सुद्धा रनरअप पाहिला. म्हणजे बरेचसे ट्रॉफीज, जास्त ट्रॉफीज बाळू मला वाटतं नारिवली संघाला मिळाल्यात 40+ मध्ये. राजीव काटे सुद्धा फॉर्म मध्ये आहेत. मनोहर सारखा खेळाडू या संघाला मिळालाय. तर राम भोईर साहेबांचं आगमन झालंय. साहेबांचं मी मनपूर्वक स्वागत करतोय. बट ज्याविषयी महेश दळवीने आम्हाला कॉल केला होता त्यावेळी रामदादांच्या सोबत आमची थोडीशी बातचीत झाली. महेश दळवी आमचे खूप चांगले मित्र आहेत मोरबीचे. रोहिदास नॉन स्ट्रायकेटला सुरेश आहेत आणि गोलंदाज प्रल्हाद पाटील आहेत. रामभोईर साहेबांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतो या स्पर्धेमध्ये. या संघाचे खेळाडू सुद्धा आहेत आणि खंदे समर्थक सुद्धा आहेत. आणि पहिल्या चेंडूवरती तुम्हाला पाहायला मिळते सुरेख फटका पाहायला मिळते लॉंगॉनच्या दिशेने. चेंडू 1 बाउंस सीमा पार जाईल, चौकार.
10च्या सरासरीने धावा करायचे आहेत. पुढच्या मॅच मध्ये देसाई संघ टॉस विन आहे आणि आपण पाहिलं तर चौकाराने आगाज केलाय फलंदाज सुरेशने. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होते. चांगला चेंडू होता मात्र एक धाव तर वेगाने पूर्ण केली जाईल. एक धाव मिळते ती फलंदाज सुरेशला. प्रचंड मेहनत गावदेवी क्रिकेट संघ 40+ आकासन आयोजित ही स्पर्धा तुम्ही पाहतायत. आकासन चषक स्पर्धा ठेवणं इतकं सोपं नसतं कारण की प्रचंड मेहनत. खास करून मी ओम साई आपण पाहिलं तर गावदेवी क्रिकेट संघ आकासन 40+चं कौतुक करेल कारण की बाळू आपण या स्पर्धेत त्यांनी सॅनिटायझर आणि खास करून मास्कचाही वापर केलाय. यासाठी मी त्यांचं खरंच कौतुक करेल कारण जे नियम आहेत ते फॉलो केले जात आहेत. हा चेंडू फटका चांगल्या बद्दल शॉट कव्हरला क्षेत्ररक्षक आहे तिथे थोडीशी मिसफिल्डिंग झाली आहे आणि बघायचं आता 2 धावा पूर्ण होतील का आणि 2 धावा पूर्ण झाल्या आहेत. 50 धावा या मॅच मध्ये करायचे आहेत. प्रति षटकामागे 10.00च्या सरासरीने धावा कराव्या लागणार आहेत आणि इतकं सोपं नाहीये. 7 झालेले आहेत ऑलरेडी 3 चेंडूमध्ये. त्यामुळे सुरुवात चांगली झाली आहे नेवालीपाडा संघ. ज्याप्रकारे बाळू पाटील यांनी मगाशी उल्लेख केला उंबाडेच्या स्पर्धेत सुद्धा चांगला खेळ त्यांचा राहिला होता. खूप चांगली स्पर्धा झाली राजू भोईर यांच्या आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या माध्यमातून. एक धाव अजून ऍड होईल. धावा झाल्यात 8 धावा. पहिलं षटक मार्गसचे प्रल्हाद पाटील आहेत गोलंदाज आणि 8 धावा आतापर्यंत त्यांनी खर्च केले आहेत. 50 धावांचं संरक्षण करायचंय ते पडले संघाला. प्रल्हाद गोलंदाजी मार्कवर. हा चेंडू लॉंग ऑनच्या दिशेने खेळत आहेत. फटका चांगला आहे क्षेत्ररक्षक डीप मध्ये. फिल्डिंग चांगली आहे. तर सुभाष आहे तिथे लॉंग ऑनला. एका त्यांनी पडले आदर्श 11 पडले संघासाठी खूप चांगला खेळ केलेला आहे रेग्युलर मध्ये. बऱ्याच वेळा गोलंदाजी सुद्धा चांगली केली जाते सुभाषच्या माध्यमातून आणि ते एक सिंगल मिळाली. यासाठी कौतुक करेल 40+ संघटनेचे अध्यक्ष अर्जुनभाई पाटील. कारण बऱ्याचशा खेळाडूंनी खेळ बंद केला होता. 40+च्या माध्यमातून खेळत आहेत. काय सॉफ्टवेअरचा वापर केलाय बघा. सिंगल ज्ञानेश्वर मात्र येत आहेत. पडले संघ ज्यावेळी प्रथम बॅटिंग करत होता त्यांनी 10 धावा कुठल्या होत्या. प्रत्युत्तर देताना जशात तसं चोख प्रत्युत्तर दिलं. नेवालीपाडा संघाने सुद्धा 10 धावा कुठल्या आहेत. अजूनही 40 धावा या मॅच मध्ये करायच्या आहेत. भलंगड विभागातील संघ तुम्हाला पाहायला मिळतोय. नेहमीच शिस्तबद्ध संघ म्हणून सुद्धा नेवालीपाडा संघाकडे पाहिलं जातं कारण की खेळाडूवृत्ती नेहमीच त्यांनी दाखवली. कारण बऱ्याच स्पर्धेमध्ये आम्ही त्यांना पाहिलंय. नेहमीच त्यांनी पंचांचा डिसिजनही मान्य केलेलं आहे. बरेच सर्वच संघ आमचे 40+ क्रिकेटचे आहेत. नेहमी शिस्तबद्ध संघ म्हणून आहेत. त्यांना माहिती आहे 2 शब्द आपण चांगलं बोलणं गरजेचं आहे. पंचांच्या निर्णयाचा आदर करणं हे क्रिकेट आहे मित्रांनो. क्रिकेटमुळे तुमचं रिलेशन वाढतात असं म्हटलं जातं कारण की क्रिकेटमुळेच आमची जी काय आज ओळख आहे ती क्रिकेटमुळेच आहे. तुम्ही चांगला खेळ केला प्रत्येक खेळाडू तुमचा व्हॉट्सअपच्या माध्यमातून कौतुक करतो त्यामुळे तुमचं रिलेशन वाढत जातात मित्रांनो आणि ते रिलेशन तुम्हाला जपणंही गरजेचं आहे. 10 धावा झाल्या आहेत. 40 धावा अजूनही काय थोडं स्पीडअप करा वेळेच्या बाबतीत. ज्ञानेश्वर मात्र येत आहेत. अनेक विक्रम रेग्युलर क्रिकेटमध्ये आपण पाहिले ज्याप्रकारे बाळूने मगाशी उल्लेख केला. स्वर्गीय रत्नबाबा पाडे स्मृती चषकमध्ये ज्यावेळी संघ विजेता संघ झाला त्या संघामध्ये सुद्धा ज्ञानेश्वर मात्रे स्वतः राहिलेले आहेत आणि अनुभव त्यांच्याकडे भरपूर वर्षाचा आहे. अनुभव तुमच्याकडे असेल तर कोणतीही गोष्ट तुम्ही शक्य करू शकता. देसाई संघाने टॉस जिंकलाय. गोलंदाजी करण्याचा निर्णय त्यांनी घेतलाय. सुरुवातीला सरासरी राखली. हा चेंडू फक्त दिशा दिली स्क्वेअर लेगच्या दिशेने आणि चेंडू जाईल सीमा पार चौकार.
तो वेग होता ज्ञानेश्वर मात्र यांच्याकडे, म्हणजे फक्त वेगाला दिशा दिली. ज्या प्रकारे सुरेश जाधवच्या बॅटमधून एक चौकार आला होता, तर रोहिदास जाधवच्या बॅटमधून चौकार आलाय. म्हणजे दोन्ही फलंदाजांच्या बॅटमध्ये एक एक चौकार आलाय. 14 धावा झाल्यात. इथे झेल ड्रॉप. कॅचेस विन द मॅचेस. पकडा झेल जिंका मॅच. मागच्या मॅच मध्ये विक्की झेलरचा झेल सुटला आणि मॅच गमवावी लागली. ती गावदेवी उंबारली टीमला. सिबू सुद्धा येत आहेत. सिबूचे स्वागत करूया आपण या स्पर्धेमध्ये. सातत्याने गावदेवी क्रिकेट संघ 40+ आकाश संघ प्रचंड मेहनत राहिली त्यांची या स्पर्धेसाठी आणि कुठेतरी ही स्पर्धा यशस्वी ठरेल उद्या दिवसामध्ये. डॉट बॉल. 15 धावा झाल्यात. धावा झालेल्या आहेत. धावांची गती चांगली आहे. 10च्या सरासरीने धावा करायच्या होत्या नेवालीपाडा टीमला. आतापर्यंत 15 झाल्यात. 3 चेंडू या षटकातील शिल्लक आहेत. इथे म्हणत क्षेत्ररक्षक होते बॅकवर्ड पॉइंटला, मात्र झेल ड्रॉप झालाय. फिल्डिंग चांगली झाली. ते क्षेत्र खूप महत्वाचं आहे. आपण इंटरनॅशनलला बऱ्याच वर्ष हर्षल गिब्सला पाहिलं, युवराज सिंगलाही पाहिलं, आता रवींद्र जडेजालाही पाहता. जॉन्टी रोड्स भरपूर धावा सेव्ह केल्या जॉन्टी रोडने दक्षिण आफ्रिकेसाठी त्या क्षेत्रामध्ये. जास्तीत जास्त जॉन्टी रोडने उल्लेख केला की जास्त चेंडू बॅकवर्ड पॉइंटला येतात. एकच धाव मिळाली. धावा झाल्या 16. ज्ञानेश्वर मात्रे गोलंदाजी मार्कवर. चांगला चेंडू होता. हलक्या हाताने खेळतायत. एक धाव मात्र रोखू शकत नाहीये. 40+ क्रिकेट आहे. आता सिंगल डबललाही प्राधान्य देत आहेत. 17 धावा झाल्यात. चांगला कमबॅक केला ज्ञानेश्वरने. पहिल्या चेंडू त्याला चौकार लागला होता. त्यानंतर एक डॉट, त्यानंतर 3 सिंगल. अनुभव पूर्णपणे पणाला लावत असतात ज्ञानेश्वर मात्रे. इथे झेल होणार नाहीये हे फिल्डरला माहिती आहे. एक धाव जरूर मिळाले. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. पहिल्या षटकात धावा होत्या 10, या षटकात धावा आल्या 8. धावा झाल्यात 18. 32 सजोली करायची आहेत 18 चेंडू मध्ये. आता मोठे फटके मारावे लागणार आहे कारण विकेट एकही गमावली नाहीये. हा प्लस पॉइंट आहे नेवालीपाडा टीमसाठी. आता थोडीशी टीम चर्चा केली जाते, मात्र तुम्हाला मॅच सुरू करायची लवकर. वेळेच्या बाबतीत आपण थोडेसे मागे होताच. देसाई संघ आपण उपस्थित राहायचं कारण आपली फिल्डिंग आहे. 18 चेंडू मध्ये 32 करायचे आहेत. 18 झालेले आहेत. SMD स्पोर्टच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली आहे. आमची संपूर्ण टीम, आमचे कॅमेरामॅन, नगरसेवक चषक मध्ये खूप चांगला ध्रुव तुम्ही पाहिले. सप्रा मैदान येते. नगरसेवक चषक जवानमान क्रिकेट संघ दातिवली आयोजित ही स्पर्धा होती. इंटरनॅशनल लुक दिला होता त्या स्पर्धेला. ज्याप्रकारे आपण घाटी चषक मध्ये सुद्धा पाहिलं, ज्यावेळी खेळाडू मैदानात बॅटिंग करण्यासाठी उतरायचे त्यांच्यावरती कॅमेरा लावला जायचा. विनोद ठाकूर येत आहेत गोलंदाजी करण्यासाठी. विनोद ठाकूर यांचा चेंडू तुम्ही पाहताय. लॉंग ऑफच्या दिशेने खेळत आहेत. एक धाव पूर्ण झाली. दुसरी धाव पूर्ण होईल का? 2 धावा पूर्ण. धावसंख्या 20. विनोद ठाकूर राईट मोर द विकेट. इथे मात्र टॅप केलाय डीप पॉइंटच्या दिशेने. चांगली फिल्डिंग, चांगली फिल्डिंग तुम्हाला पाहायला मिळते. धावसंख्या 21. 2 षटकात 18 होत्या. 2 चेंडू मध्ये आता 3 आल्यात. 50 धावा करायच्या आहेत. 16 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 16 चेंडू मध्ये 29 धावा अजूनही करायच्या आहेत. पहिल्या मॅच मध्ये एक मॅरेथॉन इनिंग तुम्ही पाहिली विकी शेलारची 28 धावांची आणि मॅच त्याने जिंकून दिली. वाईटचा इशारा येतोय.
ऑप्शनच्या थोडासा बाहेर होता. मध्ये 28 करायचे अजूनही. 16 चेंडू 28. फुलटॉस चेंडू होता, फक्त दिशा दिलीये आणि चेंडू जाईल सीमा पार, चौकार. तर आज आपण पाहिलं तर सर्व खेळाडू आणि प्रेक्षकांना ही जेवणाची व्यवस्था आगासनचे प्रवीण भीमराव म्हात्रे यांच्याकडनं आज जेवणाची व्यवस्था सुद्धा केली आहे स्पर्धेच्या माध्यमातून. इथे पंचांनी चेंडू नो घोषित केलाय. नो बॉल आहे आणि येणारा चेंडू आता फ्रीट असेल. सत्तावीस धावा झालेत, म्हणजे 23 धावा अजूनही करायचे आहेत आणि येणारा चेंडू फ्रीट असेल. फ्रीटचा चेंडू आहे, त्यामुळे थोडीशी चर्चा करतायत. या स्पर्धेतील पहिला नो बॉल आहे बघा. कल्पेश पाटीलचं कौतुक करेल, खूप चांगली माहिती. या स्पर्धेतील पहिला नो बॉल तुम्हाला पाहायला मिळालाय. फ्रीट चेंडू, फ्रीटचा चेंडू, फटका चांगला आहे लॉंग ऑनच्या दिशेने, चेंडू सीमा पार जाईल. 4 धावांसाठी गुड शॉट. चार चेंडूमध्ये 14 धावा आल्या. आता 14 चेंडूमध्ये 19 करायचे आहेत नेवालीपाडा संघाला. मॅच खुली झाली या षटकामध्ये. थोडीशी खराब गोलंदाजी झाली विनोद ठाकूर यांची. आणि नो बॉल सुद्धा टाकला त्यांनी. 2 चौकारी आलेत. पंच वाईटचे खून करतायत. आणि आता काय घडलंय मैदानामध्ये बाळू? वाईट +1 म्हणजे एकूण 2 धावा मिळतील. सर्व काही सुरळीत सुरू आहे आता नेवालीपाडा संघाच्या बाजूने. 14 चेंडूमध्ये आता त्यांना 17 धावा करायचे आहेत. विजय त्यांच्यापासून जास्त दूर राहिला नाहीये. एक धाव तर पूर्ण झाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव पूर्ण होईल. 2 धावा मिळत आहेत. पंचांचं लक्षात घ्या. 13 चेंडू आणि आता 15 धावांची गरज. खेळाडू कक्षामध्ये आवाज देऊ नका सुजन दादा. की लाईव्ह टेलिकास्ट सुद्धा SMD स्पोर्ट लाईव्ह ही स्पर्धा तुम्ही घर बसल्या सुद्धा पाहू शकता. फक्त तुम्हाला यूट्यूबला जाऊन सर्च करायचं आगासन चषक. चांगला फटका लॉंगॉनवरनं क्षेत्ररक्षक येत आहेत. 1 धाव पूर्ण आले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा इथे मिळालेत आणि बघायचं आता तिसरी धाव पूर्ण होईल का? आणि 3 धावा इथे पूर्ण झाल्यात. टाळ्या झाल्या पाहिजे सुरेश आणि रोहिदास जाधवसाठी. 3 धावा मिळाल्यात आणि 3 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि 3 षटकांच्या धावा झाल्यात त्या 38 आणि आता 12 चेंडूमध्ये 12 करायचे आहेत. पूर्णपणे या षटकात मॅचला कलाटणी दिली. विनोद ठाकूरचं हे खराब षटक होतं. 20 धावा बाळू या षटकामध्ये आलेत. 18 मध्ये 32 धावा होत्या. 2 षटकात 18 होत्या. सर्व काही सुरू होतं. मात्र एका षटकात 20 धावा आल्या आणि आता समीकरण बदललंय. 12 चेंडू 12 धावा. जलपान तुम्ही करू शकता. मैदानात तुम्हाला पाण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे. ऐकूया DJ मास्टरच्या माध्यमातून एक सुमधुर संगीत.
आणि 12 चेंडूमध्ये आता 12 धावा करायचे आहेत. विजयाच्या दिशेने वाटचाल करत असताना नेवालीपाडा संघ पुढची मॅच सुद्धा रंगतदार तुम्हाला पाहायला मिळेल. दोन संघ ज्या संघाने खूप चांगला खेळ या सीझन मध्ये केलाय, देसाई आणि आई गावदेवी नारिवली. तर 12 चेंडूमध्ये 12 धावा करायचे आहेत. गोलंदाज ज्ञानेश्वर म्हात्रे येत आहेत. चांगली बॅटिंग केली आतापर्यंत. हलक्या हाताने खेळतात. एक सिंगल मध्ये त्यांना माहिती आता मोठ्या फटक्यांची गरज नाहीये. 11 चेंडूमध्ये 11 धावा करायचे आहेत. ज्ञानेश्वर त्यावेळेस मात्र बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने खेळत आहेत. एक धाव पूर्ण आले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा इथे पूर्ण झाल्यात पाहता पाहता. दहा चेंडूमध्ये आता 9 धावा करायच्या आहेत. 50 धावा अशा वाटवत्या. फायटिंग स्कोर आहे मात्र मागच्या षटकामध्ये ज्या 20 धावा आल्या ना तिथून मॅचला पूर्णपणे कलाटणी मिळाली. ज्ञानेश्वर हा चेंडू तुम्ही पाहतायत फाईन लेगच्या दिशेने खेळत आहेत. आउटफील्ड फास्ट आहे. चेंडू जाईल सीमा पार. चौकार. भाऊ पाटील आपल्याला 45 धावांची भागीदारी पाहायला मिळते बघा. दोन जाधव बंधू सुरेश जाधव आणि रोहिदास जाधव 50 धावा त्यांनी किती इझी करून ठेवल्या. 45 झालेत. अजूनही सामना संपला नाहीये. ऑन साईडला खेळायचं होतं. प्रचंड वेग तुम्ही पाहिला. डॉट शेड्यूची ती समाप्ती होते. 45 धावा झालेल्या आहेत. 5 धावा दूर आहे विजयापासून नेवालीपाडा संघ. नेवालीपाडा येथे सुद्धा आमदार चषक स्पर्धा तुम्ही पाहणार आहात. लखन जाधव आणि त्यांच्या माध्यमातून 27, 28, 29, 30 जानेवारी. एक धाव इथे मिळाली आणि विकेट सॅक्रिफाईस केली बाळू. 4 धावा अजूनही करायचे आहेत. तो फलंदाज बाद नाहीये. तर बेल्स खाली पाडली नाहीये बघा. 46. 4 धावांची अजूनही गरज आहे. हा फायदा असतो बाळू ज्यावेळी ऑफिशियल पंच असतात. इथे आगळा वेगळा फटका होता थोडासा. आता बघायचे 2 धावा. 2 धावा पूर्ण झाल्या आहेत आणि इथे सलामी जोडीनेच मॅच जिंकली. टाळ्या होऊ द्या. 50 धावा 4च षटकामध्ये चेस केल्यात ते नेवालीपाडा संघाने. हार्डलक पडले संघ. नारिवलीचे राम भोईर साहेबांचा सत्कार करायचे.